काल रात्री पुण्यातील बुधवारपेठमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत काही महिलांना अटक केली असून एकूण 4 फ्लॅट सील करण्यात आलेत। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी बुधवारपेठेत मोठी कारवाई केली होती। त्यात काल पुन्हा एकदा पोलिसांचा छापा पडला। नक्की काय घडलंय सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बुधवारपेठेतील न्यू वेलकम, बेगम आणि दाणेआळी परिसरातील इमारतींवर फरासखाना पोलिसांनी छापा टाकला। इथे वेश्या व्यवसायासाठी वापरले जाणारे 4 फ्लॅट तब्बल 1 वर्षासाठी सील करण्यात आले आहेत। या कारवाईत 3 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे। या महिला महिनाभरापासून छुप्या पद्धतीने भारतात राहत होत्या। धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही महिन्यात पुण्यातून 40 पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले। झोन 1 चे डीसीपी ऋषिकेश रावळे यांनी सांगितलं की स्थानिक एजंटच्या मदतीने या महिलांना इथे आणलं जातं। आता केवळ महिलांवरच नाही तर त्यांना जागा उपलब्ध करून देणारे मालक आणि एजंट्सवरही कठोर कारवाई सुरू झाली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।